जय काळसिद्ध. काय झालं, काल एक मी प्रवचन ऐकत होतो आणि त्या प्रवचनामध्ये एक असा एक विषय आला. एक लहान मूल आहे आणि बाजूने काय झालं, खिडकीच्या म्हणजे आपल्या रस्त्यावर वरात चाललेली आहे. सगळं घोड्यावर बसलेलं आहे नवरा आणि सगळं ते वरात में सगळं वाजत चाललेलं आहे. हा मुलगा वडिलांना विचारतो, बाबा हे काय चाललंय, रस्त्यावर काय चाललंय? तर बाबा म्हणतायत, अरे बेटा ती वरात चाललेली आहे. कळलं की नाही? म्हणजे लग्नाची वरात असतात ना, तशी वरात चाललेली आहे. मग मुलगा म्हणतो, बाबा मग माझी वरात कधी काढणार? आता काय झालं, बाबा म्हणे माझी वरात कधी काढणार? आता याच्यावर बाबा काय उत्तर देणार? आता बघा काय झालं, ती वरात पाहिल्यानंतर मुलाच्या मनामध्ये जिज्ञासा निर्माण झाली, आपली पण वरात काढायला पाहिजे. पण मला सांगा, वरात काढण्यासाठी तो मुलगा अधिकारी झालेला आहे का? नाही, अधिकारी नाहीये. म्हणजे त्यामुळे त्याला तो तरुण होईपर्यंत वाट बघावी लागेल. म्हणजे त्याच्यामध्ये जिज्ञासा निर्माण झाली, पण तो अधिकारी नाहीये. जिज्ञासेप्रमाणे वरात काढण्याचा अधिकारी नाही. बघा, ह्याच संदर्भामध्ये मी अनेक प्रवचनातून सांगितलेलं आहे. अनेक जे ग्रंथ असतात ना, आता बघा दुसरी गोष्ट मी सांगतो, बघा कळलं ना. आता कॉलेजमध्ये ना तरुण आणि तरुणी दोघे एकमेकावर प्रेम करतायत, कळलं ना. तर ती पण सांगते, नाही माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. मुलगा पण सांगतो, माझं पण तुझ्यावर पण खूप प्रेम आहे. आता ठीक आहे, प्रेम आहे म्हणजे प्रेम करण्याचा त्यांना अधिकार आहे आणि अधिकाराप्रमाणे ते प्रेम करतायत. पण त्या मुलीला तो मुलगा घरी नांदवायला आणू शकतो का? नाही, कारण काय, त्याच्यासाठी विधी पाहिजेत. कळलं की नाही? विधी म्हणजे शुभमंगल सावधान, असं सगळ्या नातेवाईकांनी एकत्र जमून तिचं शास्त्रशुद्ध पद्धतीने त्यांचा विवाह करायला पाहिजे. म्हणजे विवाह विधी झाल्याशिवाय तो मुलगा त्या मुलीला घरी नांदायला आणू शकत नाही. कळलं की नाही? म्हणजे ह्या पद्धती आहेत बघा, हे आपल्याला समजून घ्याव्या लागतात. आता कसं होतं, आता हे विवाह विधी झाल्यानंतरच तो त्या मुलीला आपल्या घरी आणू शकतो. त्याचप्रमाणे कसं असतं, अनेक जे ग्रंथ आहेत ना, अनेक ग्रंथ जे निर्माण केलेले आहेत, त्या ग्रंथांच्या संदर्भामध्ये सुद्धा एक अनुबंध चतुष्टय म्हणून सांगितलं जातं. 4 गोष्टी सांगितल्या जातात. पहिलं म्हणजे काय, त्या ग्रंथामध्ये संबंध कोणाकोणाचा आहे. जो ग्रंथ लिहिलेला आहे वेदांत ग्रंथ, प्रत्येक वेदांत ग्रंथाला अनुबंध चतुष्टय असतो. आणि अनुबंध चतुष्टयमध्ये काय समजावलं जातं, की ह्या ग्रंथामध्ये प्रतिपाद्य संबंध कोणाकोणाचे संबंध आहेत. तर जर आपण दासबोधाचा जर विचार केला, तर दासबोध ग्रंथामध्ये काय संबंध आलाय? गुरु शिष्यांचा संबंध. म्हणून म्हटलं, श्रोते पुसती कोण ग्रंथ कोण आणि काय बोलिले जी येथ, त्यामध्ये काय बोलले आणि श्रवण केली आणि प्राप्त काय आहे, बस हेच. म्हणजे इथे संबंध कोणाचा आहे? गुरु शिष्यांचा संबंध आहे. कळलं की नाही? म्हणजे संबंध गुरु शिष्यांचा संबंध आला. बरं, आता ह्यामध्ये प्रतिपाद्य विषय काय? कुठल्या विषयाचं प्रतिपादन केलेलं आहे? मग काय, अध्यात्म विद्या. म्हणजे आत्मा अनात्म जे आहे, म्हणजे अध्यात्म विद्या किंवा आता अध्यात्म विद्या कशाला म्हटलेलं आहे? आत्यंतिक दुःख निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती ह्याच्यासाठी ज्या शास्त्राची निर्मिती झालेली आहे ते अध्यात्मशास्त्र. म्हणजे अध्यात्मशास्त्राने काय होतं, आत्यंतिक दुःख निवृत्ती, पहिली दुःखाची निवृत्ती होते. म्हणजे दुःखाचं स्वरूप आपल्याला कळतं, दुःख होण्याचं कारण आपल्याला कळतं आणि सगळी कारणं कळल्यानंतर आपण त्यातून निवृत्त होतं. म्हणजे आत्यंतिक दुःख निवृत्ती. आणि दुःख निवृत्ती झाल्यानंतरच आपल्याला परमानंदाची प्राप्ती होते. म्हणजे प्रतिपाद्य विषय त्यामध्ये सांगितला अध्यात्मशास्त्र. बरं, आता याला अधिकारी कोण? बघा, पुन्हा आपण अधिकारी म्हणजे आता आलो ना, कॉलेजमधला तरुण आणि एकमेकाशी प्रेम करतायत. कळलं ना? म्हणजे प्रेम करण्याचा त्यांना अधिकार आहे. कळलं ना? पण विधी नाही आहे म्हणून घरी नांदवायला नेऊ शकत नाही. बरं, मग आता इथे अधिकारी कोण? देखो, जिज्ञासू भक्त, ज्याच्या अंतःकरणामध्ये जिज्ञासा निर्माण झालेली आहे, हा प्रत्येक देहधारी मनुष्य या ग्रंथासाठी अधिकारी आहे. कळलं की नाही? अधिकारी झाला. बरं, आता ह्याचा लाभ काय? आता ह्याचा अधिकारी तर आहे, पण प्रवेश केल्यानंतर त्यातून लाभही व्हायला पाहिजे ना. मग काय लाभ होणार? आपण ह्या ग्रंथामध्ये प्रवेश केल्यानंतर
पहिलं म्हणजे आपल्याला संपूर्ण हे जीवनचक्र आहे त्याचं ज्ञान होतं. कळलं की नाही? आणि म्हणजे आपण म्हणतो राग आणि द्वेष, संसार चक्राचं कारण काय? राग आणि द्वेष. ह्या राग द्वेषामुळे संसार चक्राची निर्मिती होते. आणि या संसार चक्राची निर्मिती आपल्याला थांबवायची असेल तर अध्यात्मशास्त्र म्हणजे आपल्याला ह्यातून लाभ काय होईल की अत्यंत दुःख निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती हे आपल्याला प्राप्त होईल. आणि आपल्याला कळेल मीच आत्मा आहे बस. आणि मी आत्मा म्हणजे पूर्णत्व. आणि आनंद कुठे आहे? आनंद पूर्णत्वात आहे हे लक्षात ठेवा. जेव्हा आपल्याला पूर्णत्वाचं ज्ञान होतं तेव्हा आपली सगळी कार्य थांबतात. कळलं की नाही? आपण कार्य कुठपर्यंत करतो की पूर्णत्वाची अनुभूती घेण्यासाठी कार्य करतो. आणि एकदा आपल्याला कळलं की मी पूर्ण आहे, पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते, हे संपूर्ण पूर्ण आहे. आणि ह्या पूर्णत्वामध्ये आनंद आहे. लक्षात घ्या, विषयांमध्ये सुख आणि दुःख मिळतील तुम्हाला. आता विषयजनित जे जे सुख तेथे आहे संसार दुःख, आधी गोड अंती शोक नेमस्त आहे. म्हणजे विषयांच्या सुखातून शेवटी दुःखच कारण होतं. पण निर्विषय जो आनंद आहे तो आनंद आपल्याला सद्गुरु कृपेने या शास्त्राच्या माध्यमातून प्राप्त होतं. आणि आपण म्हणू शकतो पूर्ण मद, तर मी पूर्ण आहे. हे पूर्णत्वाचं ज्ञान सद्गुरु काळसिद्धेश्वर माऊलीच्या कृपा आशीर्वादाने आपल्याला सगळ्यांना प्राप्त झालेलं आहे. फक्त त्याचा निधी ध्यास करा. जय काळसिद्ध, जय काळसिद्ध.